नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MG अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासामधील महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आपण महत्त्वाच्या पॉईंट्स बघूया. यादव राज्यकर्त्यांना मराठी भाषेबद्दल प्रचंड प्रेम होते. त्यानंतर संत ज्ञानेश्वर असतील, संत नामदेव हे संत महात्मे जे होते ते 13व्या शतकात होऊन गेले होते. चक्रधर स्वामी जे होते त्या चक्रधर स्वामींनी पंथीय भाषा म्हणून लोकभाषा मराठीचा अंगीकार केला होता. मग लोकभाषा मराठीचा अंगीकार करणारे कोण होते तर ते होते चक्रधर स्वामी. त्यानंतर निजाम काळामध्ये नांदेड आणि जालना ही दोन शहरे जी होती ती पागोट्यासाठी प्रसिद्ध होती. तर मग पागोटे म्हणजे काय? पागोटे म्हणजे टोपी. मग निजाम काळामध्ये नांदेड आणि जालना ही शहर जी होती ती टोपीसाठी प्रसिद्ध होती. निजाम काळात चिटांच्या कापडासाठी प्रसिद्ध असलेली बागलकोट आणि अजमेर ही दोन शहरे होती. मग चिटाच्या कापडासाठी प्रसिद्ध असलेली दोन शहरे कोणती होती? बागलकोट आणि अजमेर ही होती निजाम काळामध्ये. गुरु गोविंद सिंग जे होते तर गुरु गोविंद सिंग यांनी खालसा दल या लढाऊ संघटनेची स्थापना केली होती. कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? खालसा दल हा लढाऊ संघटना होती. गुरु गोविंद सिंग जे होते ते हे शीख धर्माचे गुरु होते आणि ते कितवे गुरु होते? 10वे गुरु होते. मग त्यांची हत्या जी होती ती नांदेड शहरामध्येच झाली होती. त्यानंतर शीख जे होते ते शीख धर्मामधील गुरु गोविंद सिंग या धर्मगुरूने शीख अनुयायांना संघटित करून त्यांनी मुघलांशी लढा सुरू ठेवला होता. शहाजीराजे भोसले होते हे आपल्याला माहितीच आहे. तर शहाजीराजे भोसले होते तर त्यांचा विवाह कुणासोबत झाला होता? जिजाबाईंसोबत झाला होता. आणि शिवाजी महाराजांनी रायरेश्वरच्या मंदिरात स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली होती. त्यानंतर शिवाजी महाराज जे होते तर त्यांनी 1646 साली तोरणा किल्ला जिंकला होता आणि तो तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली होती. त्यानंतर 10 नोव्हेंबर 1659 हे लक्षात ठेवायचे इथे आपल्याला तारीख. 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान होते. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानांची भेट जी झाली होती ती प्रतापगडच्या पायथ्याशी झाली होती 10 नोव्हेंबर 1659 मध्ये. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे निधन झाले होते तर ते 3 एप्रिल 1680 झाले होते आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता तो झाला होता 6 जून 1674. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता 6 जून 1674 आणि त्याच्यानंतर 3 एप्रिल 1680 शिवाजी महाराजांचे निधन झाले होते. मग छत्रपती शिवाजी महाराज जे होते तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा त्यांचा राज्याभिषेक होता तो कोणत्या ठिकाणी केला होता? तर राज्याभिषेक हा रायगड या ठिकाणी केला होता. त्यानंतर महाराणी ज्या होत्या महाराणी ताराबाईंनी कोल्हापूर या ठिकाणी मराठ्यांच्या दुसऱ्या गादीची स्थापना केली होती. मग मराठीच्या दुसऱ्या गादीची स्थापना कुणी केली होती? तर मराठ्यांच्या दुसऱ्या गादीची स्थापना ही महाराणी ताराबाई यांनी कोल्हापूर येथे केली होती. त्यानंतर सातारा आणि कोल्हापूर या दोन गाद्यांमधील संघर्ष हा वारणेच्या तहाने संपला होता. मराठ्यांच्या काळात जमीन मोजण्यासाठी कशाचा उपयोग केला जात होतो? तर त्यावेळेस काठींचा उपयोग केला जात होता जमीन मोजण्यासाठी आणि त्या काठीला शिवशाही काठी या नावाने ओळखले जात होते. मग कोल्हापूरचा शिलहारांवर सिंघन द्वितीय या यादव राजाने विजय मिळवला होता. त्यानंतर लोकभाषा म्हणून मराठीचा अंगीकार प्रथम कोणी केला होता? तर संत ज्ञानेश्वरांनी लोकभाषा म्हणून मराठीचा अंगीकार केला होता. त्यानंतर आता आपण बघूया राजगड जो आहे तर या राजगड या किल्ल्याचे जुने नाव काय होते? तर राजगड किल्ल्याचे नाव जुने होते मुरुंबदेव. काय होते? मुरुंबदेव. मग खेळणा हा जो किल्ला आहे खेळणा या किल्ल्याला शिवाजी महाराजांनी विशाळगड हे नाव दिले होते. राजगडाचं जुनं नाव होतं मुरुंबदेव. मग मुरुंबदेव किल्ल्याला राजगड नाव दिले, खेळणा किल्ल्याला विशाळगड हे नाव दिले. मग शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली होती ती कोणत्या भागात केली होती? मावळ भागामध्ये. मग शिवाजी महाराज जे होते ते जयसिंगराजे आणि यांच्यातील प्रसिद्ध पुरंदरचा तह झाला होता आणि हा पुरंदरचा तह झाला होता 1665 रोजी. शिवाजी महाराज जे होते शिवाजी महाराजांनी होण हे सुवर्ण नाणे सुरू केले होते. मग त्याच्यामध्ये तांब्याची शिवराई होती, हे होणचे नाणे होते. शिवकालीन सैन्याच्या प्रमुखास सरनौबत म्हणत. शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचे जे प्रमुख होते ते होते बहरजी नाईक. कोण होते? बहरजी नाईक.
दुसरा पेशवा म्हणून पहिला बाजीराव याची नियुक्ती करण्यात आली होती. पहिला बाजीराव कोण होता? दुसरा पेशवा म्हणून पहिला बाजीराव याची नियुक्ती करण्यात आली होती. मग 1731च्या तहानुसार सातारा व कोल्हापूर राज्यातील सीमा वारणा नदीनुसार ठरवण्यात आली होती. मराठी सत्तेचे पानिपतवरील लढाईमध्ये झाले नाही. एवढे मोठे नुकसान माधवरावांच्या अकाली मृत्यूने झाले असे ग्रॅट डब या इंग्रजी अधिकाऱ्याने म्हटले. ग्रॅट डब हा इंग्रजी अधिकारी होता आणि त्याने काय म्हणले की मराठी सत्तेचे पानिपतवरील लढाईमध्ये इतके मोठे नुकसान हे माधवरावांच्या अकाली मृत्यूने झाले नाही असे ग्रॅट डब यांनी म्हटले होते. प्रबोधनाचे केंद्रबिंदू म्हणून इटली देशाला ओळखले जाते. प्रबोधनाचे केंद्रबिंदू काय आहे? इटली देश. आणि प्रबोधनाचे सर्वात महत्त्वाचे मूल्य जे आहे ते आहे मानवतावाद. त्यानंतर समाजात प्रचलित असलेल्या आचार, विचार व व्यवहारात जेव्हा दोष उत्पन्न होतात तेव्हा समाजाला पुन्हा बुद्धनिष्ठ, विज्ञाननिष्ठ पद्धतीने जागृत करण्याच्या प्रक्रियेला प्रबोधन असे म्हणतात. मुंबई इलाख्यातील प्राथमिक शाळा तपासणीसाठी निरीक्षण म्हणून सरकारने कुणाला नियुक्ती केली होती? बाळशास्त्री जांभेकर यांची नियुक्ती केली होती. आणि बाळशास्त्री जांभेकर यांनी सार संग्रह हा ग्रंथ लिहिला होता. सार संग्रह हा ग्रंथ कुणाचा आहे? तर तो आहे बाळशास्त्री जांभेकरांचा. दादोबा पांडुरंग यांनी त्यांच्या कार्याचा पोच म्हणून सरकारने त्यांना राव बहादूर ही पदवी दिली होती. आणि महाराष्ट्रातील धर्मप्रबोधनाच्या क्षेत्रातील अग्रणी म्हणून गोपाळ हरी देशमुख यांना ओळखतात. लोकहितवादींनी लक्ष्मी, ज्ञान, जातीभेद आणि कलियुग हे ग्रंथ लिहिले. अशा प्रकारे आपण थोडक्यात महाराष्ट्राचा इतिहास पाहिला. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.